स्टार्ट. सिटी न्यूज गोवा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या या लहानशा फेलिसिटेशन कम एक भुरग्यांची आमी म्हणटली भुरगीं जी पास आउट जाल्या तिंचो आमी गौरव करपाचे ते 2 प्रोग्राम आमी ल्हानशे दवरलेले आसा. सिटी न्यूज गोवा तुमकां खबरच आसतली सध्या जन्म तेजो हांगासर ओल्ड गोवान जाल्लो आहा म्हणून आमी ओल्ड गोवा पयले प्राधान्य दिता. सरपंच हांगासर आसा. जवळ 1 वर्स हे कार्यरत आसा. ह्या कार्यरतान एका वर्साच्या कारकिर्दीत आमी जवळ अनेक आमी फ्रेंड्स वेलविशर्स तयार केल्ले आसा आनी त्याच बरें आमकां आमचो तेंचे बरोबर तेणे तो एक्चुअली मालक येतो म्हटल्यारय जाता आनी तेणे हळू हळू आपली गुंतवणूक सुरवात केली वर्सभर पयलीं आनी तितून म्हाकाय काळान व्हडलो मुख्य हांवें जवळ म्हाजें नांव श्रीकृष्ण हजणकर. जवळ जवळ हांवें 30 वर्सां प्रिंट मिडियान काम केलें. गोमंतक तशेंच लोकमत चडशी कारागीर आजुनूय गोमंतकान आसा तेजो वार्ताहर म्हणून. पुणे वार्ताहर आनी आतां हो आदलो काळ विचित्र चेंज जाल्लो. प्रिंट मिडियाक लोक चड म्हत्व दिताले आनी प्रिंट मिडिया शिवाय पयलीं पर्याय नासलो. काळ बदललो जसो टॅक्नॉलॉजी बदलली तशें आमकां बदलचें पडटा आनी आमी तर बदलना जाल्यार खंय तरी आमी फाटीं पडटा. हेजी चावल प्रत्येकानी शिक्षणांनी विद्यार्थ्यांनी तशें आयच्या जे लोक आसा तेणी धरची पडटली. कारण आयच्या टॅक्नॉलॉजी बरोबर तूं जर चलना जाल्यार तूं मनीस जात कितें तरी फाटीं पडटा. ही सगळ्यांक आमकां अनुभव आयिल्लो आसा. हे चाली प्रमाणे हळू हळू ताका हांव एक मेळटा तेजेर सांपडलो तेंगसीच्या. दुसरो मेजर म्हणटा तो नॉर्थ गोवा आमचो निवृत्ती शिरोडकर. होवूय गोमंतकान प्रिंट मिडियान आमी दोगूय काम करताले. पूण आमी काम अशें केलां कोणेच आमी अशें उंगली दाखोवंक शकना प्रिंट मिडियाचेर. पूण च्या घेवन आमी केन्ना रिपोर्ट बरोवंक ना आनी हें बरोवचेंय ना. सांगपा आमी कितें सत्य आहा तें बरयलां. आतां हितूनसून आमकां बदल दिलो. एक 6 म्हयन्या पयलीं आमी जेन्ना हितून वळ्ळे तितूनसून आमकां सिटी न्यूजा मार्फत एक चेंज करूंक मेळ्ळो. आमी जे रिपोर्ट दिता तितलो या 100% मनाची शांती जावं आनी जो कोण आमचे कडेन रिपोर्ट दिता तेकाय मनाची शांती जावं की आपलो बाबा सगळो घातलो म्हणून. हें पयलीं आमचे कडेन जायना आसलें. प्रिंट मिडिया दी जाल्यार तांकां जाय दिसलें. सपोज ते मातशें गव्हर्मेंटाच्या अगेन्स्ट जाय जाल्यार ताका कट मारताले. आमकां खूब दिसतालें आनी मागीर आमकां तांकां तेन्ना सांगप तिका पडनासलें आनी ते लोक आमचेर कोतन करताले. अशी सिस्टीम आसली फाटली लोकांक प्रिंट मिडिया आनी आज इलेक्ट्रॉनिक मिडिया हेज्या संदर्भात दोनूय पिळगीचे लोक आसा हांगासर. नवी पिळगी आसा आनी प्रिंट मिडिया पयल्यान आतां इलेक्ट्रॉनिक मिडिया. तितून आमकां एक घरगत आमकां तेंचे आनीक आमकां एक मेळ्ळो म्हणजे आमचो एडवोकेट शैलेश गांवस. पळय तो फुडें आसा हांगासर आनी तेणें इतलें हें केलें की वयता थंय शैलेशाक गोंयभर दिश्टी पडटा. आनी तो बेटो शैलेश दिसता असो न्हू. आयज कोणाकूय कितें आसा न्हू शिक्षणीक क्षेत्रांत खेळाच्या क्षेत्रांत ताका एक दानत आसा. तो आपले ल्हानसून तेंचे सदांच सांगता तूं फुडें सर आपूण पळयता. आनी म्हाका हें सांगूंक हें दिसता हो जो प्रोग्राम आसा तो तेजो आर्किटेक्ट आहा म्हटल्यार जाता. फावंडेशन तेणें घातलां. पूण ही मातशी तुमकां एक पयलोच प्रोग्राम आमचो नवें बाळ म्हण तुमी आमकां थोडी माफी करची पडटली हांगासर. कित्याक एका वर्साचो पयलो प्रोग्राम आनी नवो प्रोग्राम म्हणटकूच मातशी हें जाता. आनी दुसरी गजाल म्हटल्यार 2 दिसां पयलीं सेटअप केला. हेणें म्हाका कांयच सांगूना प्रोग्राम करया. आतां एक कितें जाता आमकां कसली गजाल तर पयलीं एडवान्स तर 15 दीस म्हयनो कोण कितें ना कितें हें जाता हें म्हाका तरी अनुभव जाय. खंय तरी म्हाका तुळा करचो पडटा नाजाल्यार कोण तरी दाखवता आनी तो प्रोग्राम अनसक्सेसफूल जाता. हो काळाचो अनुभव आमी घेता. कित्याक हांव तोंडा सरपंच जाल्लो. दुसरो यूथ काँग्रेसीचो अध्यक्ष हांव कुमार जाल्लो. तिसवाडी पत्रकार संघाचो अध्यक्ष जाल्लो.
अनेक हेचो ह्या अनेक प्रोग्राम केल्या पूण हो जो प्रोग्राम केला तो अचानक केला एक्चुअली म्हाका आयज खंय तरी हें आसलें ते पासून तेणें म्हाज्या विचारान घेवन म्हाका आयज खंय तरी हांव पावलो आतां तोच पावलो भायर आयलो केव्हाक घेवन डायरेक्ट गेला तुमच्या नंतर ताका लागून म्हाका तुमचे कडेन दिलगिरी व्यक्त करता आनी म्हाका दिसता म्हाजी कळ तुमकां कळटली. आतां सुरवात करुया. पयलीं प्रथम आमचो जो चीफ गेस्ट आसा श्रीमती मेघा शैलेश मगतकर हांव मागता आमचे सिटी हेचो अध्यक्ष आसा श्री टेंसे तिका मोठ्या हितूनसून दबाजा तिका एक स्थान तिका दिवचें म्हणून ना तूं नाल्यार निवृत्ती तूं मागता तिका एकच निवृत्ती बाबा एस्कॉर्ट कर तिका वयर ना तिका सरपंच मेधा पर्वतकर हिकाय रिक्वेस्ट करता ताणी आपली खुर्ची घेवची म्हणून बैठक घेवची म्हणून. नेहा शैलेश गावस हिका रिक्वेस्ट करता कित्याक आमी शॉर्ट टायमार हो प्रोग्राम करुया आनी तो आमकां सहकार्य दितले तशी आमी अपेक्षा करुया. आमचो बाब धडाडीचो रिपोर्टर आसा श्री निवृत्ती शिरोडकर हेका रिक्वेस्ट करता ताणें मातशें पदार्पण करचें म्हणून. आमी डेप्युटी सरपंचाक निमंत्रण दिलें आनी उशिरा दिले म्हणून दिलें आमी कित्याक हो काम करपाक जशें तुवें स्विकारला तेणें स्विकारपाचें पूण म्हाका अजून जमना तो येवंक ना येयलो जाल्यार आमी मातशें घेवया निश्चितूच तो आहलो. तसोच आमचो शब्द मिडियाचो एडिटर आसा श्री कमलाकर उंगसकर हेका हांव रिक्वेस्ट करता आनी रिक्वेस्ट करता की नायक मिसेस नायक तुमी मातशे बसची आनी आमच्या कार्यक्रमाक शोभा हाडची अशी विनंती करता. मातशें कृपया कोण फाटीं बसल्या तुज्यान मातशें फुडें येया कित्याक हो प्रोग्राम आमी व्हडलो हें करूंक ना आमच्या भितर घरगुती प्रोग्राम कसो. ते गॅस्ट आहा तेंच्या आमी सगळ्यांक मातशें आमचो म्हाराचो हे तुमी घेवचो अशें तुमकां आपले सिटी न्यूजातर्फे विनंती करता. तशेंच हांव आमचो जो वेलविशर आसा आमचो सपोर्टर आसा सगळे एडवोकेट शैलेश गावस ताका विनंती करता आमचे गॅस्ट आसा तांकां मुखारली तेंचें स्वागत करचें. श्री एडवोकेट शैलेश गावस. नमस्कार सगळ्यांक. हांव एडवोकेट शैलेश गावस ओल्ड गोवा. आयज हो जो कार्यक्रम आयोजीत केला सिटी न्यूज गोवा हेंच्या वतीन आनी हें जें भुरग्यांचें रॅलिस्ट्रेशन अथवा अशें म्हणूं येता की भुरग्यांक शिकपाक वाव दिवप तेंचो गौरव करप असो एक बरो कार्यक्रम सिटी न्यूजान आयज आयोजीत केला. आनी ह्या कार्यक्रमाक आयज हांगा उपस्थित आसा आमची ओल्ड गोवाची सरपंच पर्वतकर बाय, तशेंच वासंती विठू गांवत चॅरिटेबल ट्रस्ट हेची अध्यक्ष नेहा बाय, तशेंच आमचे धाडसी आनी सिनियर प्रेस रिपोर्टर निवृत्ती बाय, तशेंच अजून एक आमचो मित्र आनी सिनियर प्रेस रिपोर्टर उरस्कर बाय, तशेंच आमचे गोंय नायक अमिता नायक. आयज तुमी सगळ्यांनी टायम काडून हांगा ह्या कार्यक्रमाक येयल्या बद्दल हांव तुमच्या मना पासून देव बरें करूं म्हणटा. आनी हांव मागतां हो कार्यक्रम सुरू
ती लॉजरीत करून करचो. चप्पल काढा, चप्पल काढा. मौसमी ठेवलं ना. मागता आता मिसेस हळदणकरांकडे माझ्या उपस्थित सगळ्या महाराष्ट्राचे फुलं देऊन त्यांचे स्वागत करते. त्याचे नाव दे. सगळ्यात पहिले आमची धारासंची सरपंच तसेच आमचे नेहा ब्राउन्स, तसेच आमचे अमिता नाईक राय, सर्व आणि आमचा शेवटचा बाब निवृत्ती शिरोडकरांकडे ताणे येऊन आपली मनोगत व्यक्त करचे आणि असल्या भुरग्यांक धाडस दिवचे की त्यांच्यानी शिकून आणि व्हडले जावप. दोन नमस्कार सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आणि या ठिकाणी सिटी न्यूजच्या माध्यमातून आपल्या गोमंतकातील ज्या व्यक्तींनी आपल्या गावाचं नावाबरोबरच आपल्या राज्याचं नाव उज्ज्वल करण्यासाठी एक एक पाऊल पुढे टाकलेलं आहे
अशा दिग्गज जे कलाकार असतील, जे विद्यार्थी असतील किंवा भरतनाट्य क्षेत्रामध्ये त्यांनी भरारी घेतलेली असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रात ज्या दिग्गज मुलींनी या क्षेत्रामध्ये भरारी मारली असेल किंवा आपली मला वाटतं गोव्यातील आणि आपल्या पेडणे तालुक्यातील पहिली फायर फायटर जी मुलगी दक्षा या ठिकाणी नाही, या शिवाय आपल्या शाळांच्या परीक्षेमध्ये जे ज्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झालेले आहे अशांचा या ठिकाणी गौरव करण्याचं जे आयोजन सिटी न्यूज जे प्रमुख म्हणजे पडद्यासमोर असायला हवे ते पडद्याच्या मागे राहून कार्य करत असतात, त्या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक तथा सरपंच सौभाग्यवती मेधा पर्वतकर, मी ज्यावेळी पेडणे शहरामध्ये आम्ही वृत्तांकन करत होतो त्यावेळी प्रथमच पोलीस स्टेशनवर ज्यांची भेट झाली नेहा गावस, त्यांनी पेडणे पोलीस स्टेशनला ज्या कोरोनाच्या काळात भरपूर मदत केलेली आहे तो काळ आठवला. त्या मॅडम गावस यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. आपल्या कुमारगड गावचे नाट्य अभिनेत्री आणि इतर क्षेत्रात कार्यरत असलेली कविता नाईक यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आपले शब्द शास्त्राचे आणि आमचे पत्रकार मित्र म्हणून कार्यरत असलेले कमलाकर मुंबसकर यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. शिवाय प्रत्येक समाजाच्या घटकांना वेळोवेळी मदत करणारे आणि कुठं त्या मदतीचा गौरव न करणारे आपले ॲडव्होकेट गावस सर, ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण अगणकर आणि त्यांची कुटुंब या ठिकाणी आलेली आहे, त्यांचं मी स्वागत करतो. आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आणि ज्यांनी आपल्या कला क्षेत्रात भरारी घेण्याचं एक पाऊल पुढे टाकलेलं आहे त्यांना सन्मान देण्याचं ते कार्य केलेलं आहे. ते कार्य म्हणजे कौतुकास्पद म्हणावं लागेल. आजकाल आपल्या गोव्यात अनेक सामाजिक संघटना आहेत, समाजसेवक आहेत. प्रत्येक जण असे काम करतो असं नाही, परंतु सिटी न्यूजद्वारे पडद्याच्या मागे राहून अनेक समाज जे कार्य करतात, मग ते विद्यार्थी असो, कले क्षेत्रामध्ये ज्यांनी भरारी घेतलेली असेल ते कलाकार असतील, क्रीडा क्षेत्रामध्ये क्रीडापटू असतील किंवा पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले पत्रकार असेल, साहित्यिक असेल, अशांना ते सन्मान देण्याचं काम करत असतात. या ठिकाणी मी मुद्दाम उल्लेख करतो, पेडणे तालुक्यातील जी आपली एक या ठिकाणी डॉक्टर अल्पिता नाईक या ठिकाणी आलेले आहेत. तिनं जे शिक्षण घेतलेलं आहे, तिचे जे वडील नसतानाही तिनं जे शिक्षण क्षेत्रात भरारी घेतलेली आहे आणि तिला तिच्या आईने भरपूर मदत केलेली आहे, तिचंही मी या ठिकाणी मुद्दाम उल्लेख करतो. त्याचप्रमाणे आपली फायर फायटर म्हणून पेडणे तालुक्यातील आणि मोपा विमानतळावर फायर फायटर म्हणून जी कार्यरत आहे ते दीक्षा नाईक यांचाही या ठिकाणी मुद्दाम मी उल्लेख करतो. शिवाय आपल्या गोव्यात जे कराटे मार्शल कराटे जे प्रशिक्षक आहेत त्या प्रशिक्षकामध्ये सुरेखा कुलकर्णी म्हणून गोव्यातील एकमेव महिला आहे आणि तिनं गोल्ड मेडल प्राप्त केलेलं आहे. त्यांनी अनेक शेकडो कराटे पट्टू तयार केलेले आहेत. कालच कोणता या ठिकाणी अखिल गोवा पातळीवर कराटे स्पर्धा आयोजित केली होती, चॅम्पियनशिप आयोजित केली होती. त्या स्पर्धेलाही मी त्या ठिकाणी उपस्थित राहण्याचा मला योग मिळाला आणि त्या स्पर्धेमध्ये गोव्यातील तब्बल 350 कराटेपटूंनी सहभाग दर्शवला होता. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा खेद व्यक्त करतो. खरं म्हणजे हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी काल पहाटे आपल्या लैराई देवीची ज्यावेळी जत्रोत्सव होता
त्यावेळी जी एक दुर्घटना घडलेली आहे त्या सर्व भक्तांना मी त्या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि दुःख व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबाला परमेश्वराने जे दुःख झेलण्याची ताकद द्यावी अशी प्रार्थना करतो. शिवाय आपल्या या ठिकाणी जे समाज क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले शैलेश रावस हे त्यांच्या ट्रस्टमार्फत गोव्यातील अनेक कलाकारांना अनेक शैक्षणिक विद्यार्थ्यांना मदत करत असल्याचं कार्य दिसून येतं. परंतु ते कुठं प्रसिद्धीच्या मागे धावत नाही. एखाद्या वेळी ते आपल्या कामानिमित्त जात असेल, गाडीतून जात असेल आणि त्याला एखादी जर घटना घडली असेल, कुणावर अन्याय झाला असेल तर ते लगेच सामाजिक माध्यमातून आवाज उठवण्याचं काम करत असतात. अशा व्यक्तीमुळे आपला गोवा सुरक्षित असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी सूत्रसंचालन करणारे आमचे ज्येष्ठ पत्रकार श्रीकृष्ण हळदणकर यांची कुटुंब, त्यांचा परिवार या ठिकाणी आलेला आहे आणि हा कार्यक्रम छोटेखानी जरी असला तर एक व्यापक दृष्टीने तो विस्तारित कार्यक्रम असेल असं मला तरी वाटतं. सिटी न्यूजच्या माध्यमातून खरं म्हणजे ज्या समाजावर अर्थात नागरिकावर जर अन्याय होत असेल, एखादी समस्या गोव्यात घडत असेल तर त्या संदर्भात आवाज उठवणे आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणे एवढंच काम सोशल माध्यमाचं म्हणा किंवा प्रिंट मीडियाचं म्हणा किंवा पत्रकारांचं असतं. एखाद्या वेळी जर एखाद्यावर अन्याय झाला असेल किंवा एखाद्या वेळी एखाद्या गावात समस्या असेल तर पत्रकार ती समस्या वृत्तपत्राद्वारे म्हणा किंवा व्हिडिओद्वारे लोकांसमोर मांडत असतो. त्या वृत्ताची किंवा त्या व्हिडिओची दखल ही त्या संबंधित खात्याने, सरकारी खातं असेल किंवा जे संबंधित विभाग असेल त्या विभागाने घेण्याची गरज असते. एखाद्या वेळी त्याची दखल घेतली जात नाही आणि मग म्हणतात रे तुझं ते वृत्त प्रसिद्ध झालं होतं, तुझा तो व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता, त्याची काहीच कार्यवाही झाली नाही. लोकांना काय वाटतं, जे पत्रकाराने जे वृत्त दिलं होतं किंवा जो व्हिडिओ प्रसारित केला होता त्याच पत्रकाराने त्याची कार्यवाही करायची असं लोकांचा समज असतो. पण तसं काही नाही नसतं. पत्रकारांचं काम असतं लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं, त्याच्यावर अन्याय झाला त्याच्या वाचा बोलून लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्याची दखल लोकांनी घ्यायची असते. त्यामुळे जनता जर जागरूक राहील तर सरकारला सुद्धा यावर विचार करण्याची भाग पडणार. या ठिकाणी उल्लेख केला नाही. आपली या ठिकाणी एक बुलेट स्वार म्हणून अमृतसर किंवा आपल्या देशात अनेक बुलेट बनून प्रवास केलेला आहे. ती या ठिकाणी उपस्थित आहे. त्याही महिलेचा या ठिकाणी गौरव होणार आहे. त्यामुळे मी त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो आणि सिटी न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून या ठिकाणी मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. खरं म्हणजे पत्रकारांचं काम असतं की दुसऱ्यांची भाषणं टिकणं, स्वतः येऊन या ठिकाणी व्यासपीठावर बोलणं मला तरी सध्या मी निर्बंध घातलेले. कारण म्हणजे जास्त व्यासपीठावर जात नाही. मी आपले मित्र आहेत सिटी, त्याला सांगितलं होतं मी कार्यक्रमाला येतो पण व्यासपीठावर वगैरे नाही. त्यांच्या हट्टापायी या ठिकाणी मी आलो आणि कार्यक्रम आता यशस्वी होणार आहे. त्यामुळे सर्व उपस्थित जे आपले गौरवमूर्ती आहेत त्यांची जी घरची मंडळी आलेली आहे त्या सर्वांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी होणार यात शंका नाही. मी या ठिकाणी माझी रजा घेतो. मगाची उतरा मला उपस्थित असलेल्या सर्व लोकांना ऐकण्याबद्दल. तसेच अजून आमच्याकडे एक ज्येष्ठ पत्रकार आसा. पत्रकार आमी कित्याक म्हणटात, जो मनीस आमच्यापर्यंत गोंयांत घडपी प्रत्येक बातमी बरी वायट मोलाची बरी अशा सगळ्यो बातमी आमच्यापर्यंत पावोवपी जो मनीस असता ताका आमी पत्रकार. तसोच एक
आघाडीचो पत्रकार आणि बरो मनीस आमच्या मुखार आसा मागता कमलाकर मंगस्कर बाबा कडेन तेणी येवन आपल्या मोलाचेर दोन शब्द सांगले. नमस्कार. आज या ठिकाणी सिटी न्यूज गोवा या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी गौरव आणि सत्कार सोहळा असा दोन कार्यक्रम आहेत. खरं सांगायचं तर आज सिटी न्यूज जी व्यक्ती आहे ती व्यक्ती म्हणणं की ते मशीन आहे असा एक अंदाज आहे. एकदा कामाला सुरुवात केली की रात्री 12पर्यंत 1 वाजेपर्यंत 2 वाजेपर्यंत काम चालू होतं. अशा माणसानं एखाद्या पत्रकाराला आणि इतर पत्रकारांना व्यासपीठावर बोलावणं आणि त्यांच्याकडून त्यांच्या सेवेचं कार्य ओढून घेणं सांगणं हे कितपत योग्य आहे हे त्यांना माहीत. आज आम्ही जे इथं आहोत व्यासपीठावर कुणाची नावं मी घेतली नाही त्याबद्दल क्षमा. असं आहे की हा कार्यक्रम जो आयोजित केलेला आहे सिटी न्यूज एखाद्या चांगल्या माणसांचा सत्कार आणि चांगले शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे असा त्यांचा एक भाव आहे. आणि तो त्यांनी आयोजित करताना एवढी घाई केली आहे की त्याला कोणाशी काही संवाद साधता आलेला नाही. कार्यक्रम कसा आखावा कसा राबवावा हेही समजलं नाही आणि फक्त कार्यक्रम करावा आणि तो उद्याच व्हायला पाहिजे अशी त्याची एक मनोकामना होती आणि त्याने पूर्ण केली. आणि ही मनोकामना पूर्ण करताना त्याला साथ मिळाली आहे ती आपले व्यासपीठावरील चित्रसंचालक आमचे शैलेश गावत, त्यांची पत्नी सौ नेहा गावत आणि त्याचे मित्र निवृत्ती शिरोडकर. मी अशा माध्यमातून हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम क्रमाची रूपरेषा सांगण्याची गरजच नाही. आज गर्दी जरी कमी असली, लोक जरी कमी असले तरी ते हे सत्कार घेणारे आणि गौरव घेणारे इथं उपस्थित आहे. आज त्यांचा विजय आहे. आज जी सत्कार मूर्ती जे कार्यक्रमात सहभाग झालेले आहे ते सत्कार घेणार आहे त्यांचा गौरव होणार त्यांचा मी अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढील काम योग्य स्थितीत आणि चांगलं व्हावं, विद्यार्थ्यांचं शिक्षण चांगलं व्हावं आणि हे शिक्षण घेताना जी काही विद्यार्थ्यांना गरज असेल तर या ठिकाणी एक ट्रस्ट उभा आहे. तो विठू वासंती विठू चॅरिटेबल ट्रस्ट या माध्यमातून या ट्रस्टतर्फे सुद्धा तुम्ही आपल्याला पाहिजे ती मदत घेऊ शकता. गेली कित्येक वर्षे हा ट्रस्ट जनतेची सेवा करीत आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकं, युनिफॉर्म जे काही पाहिजे, जे काही मोठ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना जो इंटरनेट स्मार्ट पॅनल हेही त्याने दिलेलं आहे आणि हे त्यांचं काम चालू आहे. आणि याशिवाय या गावात कुठंतरी आपले स्मार्ट कॅमेरा तेही त्यांनी दिलेलं आहे. असं त्यांचं काम मोठ्या प्रमाणात चालतं. आणि आज सिटी न्यूजचं जे काम केलेलं आहे त्यांनी आपल्या गावातील, आपल्या राज्यातील जे जे
कलाकार आहेत जे जे सन्माननीय आहेत त्यांचा शोध घेऊन ज्यांनी आपलं सत्काराचं काम गौरव करण्याचं काम केलं आहे त्यांना मी धन्यवाद देतो. जास्त काही बोलत नाही, एवढंच सांगून माझे दोन शब्द संपवतो. खूप मोलाचे उलयलो, खूप कामाचे उलयलो. आता हांव म्हणटा काय अभिप्राय नाही, त्यांनी येऊन दोन उतरां सांगली. नमस्कार, हांव अमिता सुर्वे. व्यासपीठाचेर उपस्थित सगळे मानेस्तार तशेंच तुमकां सगळ्यांक हांव वाटतो. चडांत चड हांव देव बरें करूं म्हणटा ज्येश्ठ पत्रकार श्री निवृत्ती शिरोडकार आनी तशेंच सिटी न्यूज गोवा हांचे हांव आभारी आसा की तांच्यांनी म्हाका ह्या कार्यावळीक इन्विटेशन दिलें. तशें आयज 12 जाणांचो गौरव चिन्ह दिवन तांकां सन्मान करपाचो आसा. तांकां सुद्दां हांव अभिनंदन करता इन एडवान्स आनी तांच्या फुडल्या वाटचालीक लागून तांकां ऑल द बेस्ट. तशेंच सिटी न्यूज गोवा हे गोंयचें न्यूज चॅनल सत्तेच्या मार्गार वचून ते आमच्या गोंयकारां खातीर बरी बातमी तयार करून पावयतात. तांकांय सुद्दां फुडल्या वाटचालीक लागून शुभेच्छा आनी अशेंच तांची वाटचाल बऱ्या रितीन चलचे अशें हांव तांकां शुभेच्छा दिता आनी इन्वायट करून आसता. आता हांव मागता आमची ओल्ड गोवा गांवची सरपंच श्रीमती मेघा पर्वतकर यांनी येऊन दोन उतरां आमच्या लोकांक सांगली. आता मान्यवरांचे भाषण झाले आसा. फक्त उरले आमचे चीफ गेस्टाचे आमी सगळ्या तशें दवरता. सगळो सत्कार केलो, भुरग्यांचो गौरव केलो, नंतर ती आपली प्रतिक्रिया मोठ्या उमेदीन व्यक्त करूंक शकता. ताका लागून आमी तिचें भाशण सभापती नेहा गांव सुद्दां आमी शेवटी व्हरया बरोबर न्हू. सगळे भाशणां केली, उत्तम भाशणां केली. सिटी न्यूजाचे बरें हांगासर म्हाका शब्द प्रकट केले आनी हांव सांगूंक दिसता एक घटक ह्या सिटी न्यूजाचो ह्या हितून आतां तरी कमी लोकसंख्या कमी आसली, लोक जरी कमी आसले जाल्यार तितलेच तो प्रभावी प्रोग्राम आसा आमचो. काय हें कांय ना. जे कोण येयल्या ती 100% आमची समाधान जावूंक जाय. हो उद्देश आमचो त्या फाटल्यान आसा आनी हो उद्देश घेवन कित्याक 2 दीस पयलीं पासून तेणें सांगलो जाल्यार म्हाका कसो एक व्यक्ती मनीस आसा अमृतसरान आनी आमकां निवृत्ती केलो सारको येयला असो मनीस तो रिपोर्टींग म्हटल्यार जेवना ताका जेवणाची जाल्यार किंमत येत ना ताका. तो केन्ना तुका आपलो फोन करीत दिना
रात्री 4 तरी तेजो हे ना आतां मातसो म्हाका लेट जाल्यार म्हाका 50 फोन येयले अशी व्यक्ती मेळ्ळ्या आमच्या मनाक कितें दिसता इतर मनीस धडपडटा तर आमी 50% तरी आमी धडपडायचे आनी तो आमकां उत्तेजन हाडटा आनी तें उत्तेजन म्हाका दिसता तें वयर वयतले मातशें आमी निवृत्ती आनी हंगस्कर आनी तेका आमचे अमिताबाई तेका मातशें आनी मातसो जर हें करीत जाल्यार सिटी न्यूजाक आमकां बरो बरे सिटी आनी सिटी न्यूज तितको प्रभावीत जातलो काय आतां सांगून दिसता मोठी जी गोंयची चॅनलां आसा ती ऑलरेडी आमच्या सिटी न्यूजाचो दसको घेतलेलो आसा आनी मुख्य कारण आनी मुख्य आमचो आर्किटेक्ट म्हणटा तो देशे तेका आमी विचारूंक जायना जशें आमी आवयक आनी बापायक विचारूंक जर कितले वयर फुडें पावले जाल्यार आवयची सदांच याद मनशाक करूंक जाय तशी म्हाका दिसता ती आमची आवयची तिच्या हितून दरम्यान आनी जे मनीस तेजे कडेन हाडटा तेणी इमोशनली एट्रॅक्ट केला कित्याक आमी म्हण जावं आमचो शैलेश म्हण शैलेशाची मिसेस म्हणा तेज्या उतरातून मनीस कितले पासून हे जालें आमकां कितले परिस्थिती येवं पूण तेज्या हे देवा कडेन कशें पावता आमी तेज्या स्थाना कडेन पावता आतां आपयतात आसतना इतलो हितून आमकां हृदय आमचें हें करता मेहनत करता की तेजो अनुभव प्रत्येकाने घेत जाल्यार तेन्नाच कळटा तेज्या पयलीं तशें कळचें ना तेन्ना आतां सुरवात करया काय केलो आतां आमी पयलीं सरपंच आनी आमचे प्रमुख पावणे सभापती आनी बाकीचे मान्यवर आतां संसाराचे हे करुया पयलीं आमी भुरग्यांक हें करता पयले म्हाजे चली आसा सृष्टी श्री कृष्ण हंडणकर सुरवात तेजे वचून करतात ते LLB ची द यंगेस्ट लॉयर इन द स्टेट यंगेस्ट लॉयर कित्याक जालें तें जायना फुडें ते 5 वर्सांनी इमिजिएटली ताका एडमिशन मेळ्ळें शी इज इलिजिबल कित्याक देव बॅच अजुनूय येवंक ना सृष्टी श्री कृष्ण हंडणकर तेजे प्रायमरी हे जे एज्युकेशन तेजें बाय लोकचेतनान घेतलें नंतर तेणें सेकंडरी जॉन बॉस्को मागीर सालगांवकर लॉ कॉलेजींत हें जालें आनी आतां ते LLB करता फर्स्ट इयर LLM करता सॉरी LLB पास आउट जालें सरपंच तुजो मात पयलो घे या दुसरी सरकार कोणती आसा गौरव मूर्ती कुमारी वैष्णवी कुंडली कांदोळकर याने 93% SSC घेतलेले आहा सामान्य कुटुंबात 20 पॉइंट प्रोग्रामात म्हणटकूच तेजी 93% फाटल्या वर्सा 2 वर्सां पयलीं तेजे भयणीक 94 घेतलेले आनी तेजे मुद्दाम घरा कडसून एक मुलाखत घेतली की आयज लोकांक कळपाक की पयलीं कितें जातालें आमच्या टायमार की कोण डॉक्टर आहा कोण एडवोकेट आहा ती भुरगीं वर्चस्व जाताली आयज हे सामान्य कित्याक आवय तिचे हातांत येयल्ली हावज वायफ डॅडी येवना कित्याक तिचे व्हडले चेडवाक तो पणजे हाडून गेला येवंक पावना आनी तें एज्युकेशन हांव जेन्ना आमी जेन्ना म्हाजे कडेन 4-5 ग्रूप महिलाचे ग्रूप आसले तेन्ना तशें आयोजन करीत जाल्यार ते नृत्य स्पर्धेक इतलें हें जातालें आनी तशी भजन स्पर्धा तितलो चोडना ग्रूप आसा म्हणजे 12 काय 15 भुरगीं आसा ती स्टडीक म्हाका खबर नासलें हे स्टडीक इतलें तेज आहा म्हणून जेन्ना तेजो रिजल्ट येना फुडें आमकां कळ्ळें की भुरगीं 20 पॉयंट गरिबांची गरीब आनी म्हाका खरेंच दिसलें की त्या भुरग्याचो वचून इंटरव्यू आनी हांवें निश्चितूच टायम काडला लोकांक तेजी इंटरव्यू घेतली आनी आख्या जनतेक दाखयलें की सामान्य भुरगें कशें शिक्षणाक जर मातसो प्रोत्साहन आवय बापूय दी समाज दी जाल्यार कशें वयर पावता आनी हो आमचो ल्हानसो तुमकां एक हें आसा की एक तुमचें थाप मारात की तुमची समाजान नोंद घेतली
हेका लागून आतां ह्या हातून तुमचें कांय खावचें ना पूण आमी अशें चिंतलां सपोज एक तुमच्या सारकिल्ले एक गरीब कोण आसा जाल्यार आमी मोठो आंकडो तुमकां आनी एक प्रोत्साहन दिवपाक एक प्लॅटफॉर्माचेर तुमकां आमी वचन दिता तितून शैलेश बाबा आसा आमचो तेंची आहा निवृत्ती आहा हें आमी अशें ठरयलां की तुमकां जर कसलीय अडचण येयली फायनान्शियल कसली अडचण येयली शिकपाक जाल्यार निश्चितच आमी तुमच्या फाटल्यान आसतले हें तुमकां आमी वचन दिता. आता आमचो आलेको जोडणेचो भुरगो श्री सिद्धांत गुरुदास कुंडयकर वो एक तेणें आर्ट कॉलेजीन फायन आर्ट केला आनी बऱ्यांचो बरो आतां सद्या टिचर म्हणून खंय पिपल हायस्कूल बीएडी स्कूल थंय टिचर म्हणून आसा अनेक आर्टान तो प्रभावी आसा आमच्या तोंडान देवळान एक बरें तेणें आकर्शीत व्हडलो एक देखावो कोणाचो काडून सगळ्यांची नजर तेणें आपले कडेन ओडलेली आसा आनी त्या बरोबर आनी खंय खंय कितें आसा जाल्यार तो पार्टिसिपेट जाता आनी कोणाक जाल्यार कोणाक एक मदत करूंक जाय शिक्षणाक हितून जाल्यार तेणी सदांच सहकार्य करता. दुसरी गजाल म्हाजो तो जो डॅडी आसा तो गुरुदास तो एक काम करता पण तो एक बरो कलाकार आसा. कलाकार म्हणजे कितें खंय तरी एक डेकोरेटीव काम करूंक जाय पक्षी करूंक जाय बदक करूंक जाय व्हडले कसले फेस्टिवल जावं एक आदाराक बरें हें करूंक जाय जाल्यार बरो स्कोप आसा आनी हजारांनी पयशे मेळटा पण तेजी कलेक हे प्रभावी आसा ती